शिवसेना भाजप युती कायम राहील असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे। आमची युती बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयी आणि आडवाणींनी केली असं एकनाथ शिंदे म्हणाले। विचारधारेवर आधारित शिवसेना भाजपची युती आहे असं त्यांनी म्हटलं आहे। रवींद्र चव्हाण यांनी कालच वक्तव्य केलेलं होतं की 2 तारखेपर्यंत युती टिकवायची आहे, त्यानंतर काय ते प्रत्युत्तर देऊ। आणि निलेश राणे यांनी केलेल्या टीकेला त्याचा संदर्भ होता आणि त्या संदर्भात आता महायुतीमध्ये खळबळ माजलेली होती। या वक्तव्यानंतर युती टिकणार की नाही अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, मात्र ही युती कायम टिकेल असं एकनाथ शिंदेंनी वक्तव्य केलंय। 2 तारखेपर्यंत मला युती टिकवायची आहे, मी नंतर उत्तर देईन। हे खरं आहे का? पण निलेश राणे जे म्हणतात ते खरं आहे का? खोटा आहे। खोटा आहे का? पण तुमच्या आपलं स्पष्टीकरण द्या सर, काय सांगा? 2 डिसेंबर पर्यंत युती टिकवायची रवींद्र चव्हाण म्हणाले। 2 डिसेंबर पर्यंत मला माहिती नाही ते काय बोलले, मला माहिती ना। मग त्यांना विचारा, त्यांना पुढे पण टिकवायचे का? बघा, ही युती बाळासाहेबांनी, अटल बिहारी वाजपेयी, अडवाणी साहेबांनी केली। ही विचारधारेवर युती झाली आणि आता आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली हे एनडीएचं सरकार सुरू आहे। त्यामुळे ही आमची युती फार पूर्वीपासून एक विचारधारेवर युती झालेली आहे आणि ही युती कायम राहील। मी मगाशीच म्हटलं की फडणवीस पक्ष वाढवत नाहीत, त्यांचा पॅटर्न वेगळा आहे। ते नेते घडवत नाहीत, ते पक्ष वाढवत नाहीत, ते पक्ष फोडतात। आणि ते पक्ष फोडताना ज्यांना आधी गोड वाटलं होतं करावे तसे भरावे। आधी शिंदेंना फार चांगलं वाटलं जेव्हा वाया सुरत गुवाहाटी फक्त 2 वर्षाचं मुख्यमंत्रीपद नाही, पण त्याच्यानंतर आत्ता जो काही खेळ चालू आहे त्यानंतर कदाचित शिंदेंना सुद्धा आपली चूक लक्षात येत असेल की आपलं गणित कुठेतरी चुकलेलं आहे। मुळात फडणवीसांसारख्या माणसावर शिंदेंनी विश्वास ठेवला, हा शिंदेंचा राजकीय परिपक्वपणा म्हणावा की शिंदेंचा भुलसटपणा म्हणावा। त्यांनी सांगितलं 2 तारखेवर भांडण करू नका, कारण आता आम्ही एकमेकांच्या विरोधात भाषण करणार आहोत, एकमेकांच्या विरोधात आम्ही लढतो आहोत। त्यामुळे त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा असेल की बाबा 2 तारखेपर्यंत थोडी शांतता ठेवा, इतक्या भानगडी करू नका टोकाच्या, असा त्याचा निश्चित अर्थ असेल।